मराठवाड्यासह राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे। गुरांना चारा पाणीही मिळत नसताना परभणीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या मुलाच्या विवाहात मात्र शाही थाटमाट पाहायला मिळाला। एकीकडे नागरिकांना 2 वेळचं खायला अन्न मिळत नसताना माजी आमदारांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मात्र चक्क बायका नाचवून पैशांची उधळण करतानाची चित्र पाहायला मिळाली। यामुळे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या। या लग्नासाठी जी रेल्वे बुक करण्यात आलेली होती ती रेल्वे निवडक 1200 लोकांसाठी रेल्वे होती। या रेल्वेला सजवण्यात आलेलं होतं आणि ह्या रेल्वेमध्ये दारू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होती, देशी विदेशी दारू उपलब्ध होती आणि हे दारू वाटण्यासाठी बारबालांचा देखील या रेल्वेमध्ये वापर करण्यात आलेला आहे। मला आश्चर्य वाटतं की सध्या विरोधी पक्षात असलेले आणि सत्ताधारी पक्षात असलेले सगळ्या राजकीय नेत्यांचा गोतावळा परभणीमध्ये ही एक एकजूट या ठिकाणी होऊन जाते अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी। ही बाब अत्यंत खेदजनक आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख। गजानन, सुरेश देशमुख यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त हा सगळा शाही सोहळा पाहायला मिळाला, काय अधिक माहिती आहे? एकंदरीतच बघितलं गेलं तर हे 19 जानेवारीची घटना आहे। त्यानंतर 24 जानेवारीला रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये खास करून सोने पुणेकर यांना बोलवण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे ते पुण्यावरून विमानावरून आले होते। यासाठी मोठ्या प्रमाणात बायकांचा नाच ठेवण्यात आला, त्यावर शाही थाटमाट करण्यात आलाय आणि मोठ्या प्रमाणात खर्च झालाय, पैशांची उधळण होताना दिसलंय। त्यामुळे एकंदरीत सगळे जे दुष्काळग्रस्त सगळं मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला असताना इकडं अशा प्रकारे ही सगळी राजकीय मंडळी, त्यात खास करून हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश देशमुख यांचे चिरंजीव जे आहेत गणेश देशमुख ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच लग्नासाठी अशा प्रकारचा थाटमाट जो आहे यामुळे सगळ्या दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर कुठतरी मेळ चोखल्यासारखं वाटतंय। यावरून सगळं असं वाटतं की एकंदरीत सगळी ही जी राजकीय मंडळी आहे खरोखर त्यांच्या संवेदना बोथट झाल्या ठीक आहे। इकडं खाण्यापिण्याचा प्रश्न असताना अशा पद्धतीनं थाटमाट करून खर्च करणं हा खरंच एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल। नक्कीच दुर्दैवी आहे, विशेषतः एका माजी आमदाराच्या मुलाचं रिसेप्शन इतक्या थाटामाटात करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यात इतका मोठा प्रश्न, गहन प्रश्न आहे पाण्याचा आणि तेव्हा अशा प्रकारची असंवेदनशीलता जेव्हा माजी लोकप्रतिनिधींकडून दाखवली जाते तेव्हा निश्चितच खंत वाटते। हे लग्न 21 तारखेला तिरुपती बालाजी इथे झालं असं समजतंय, त्याचं रिसेप्शन होतं, त्या रिसेप्शनमध्ये हा सगळा प्रकार घडले आहे का आणि हे रिसेप्शन नेमकं कुठे झालं? हे रिसेप्शन जे आहे ते परभणी शहरामध्येच झालेलं आहे आणि या रिसेप्शनसाठी विशेषतः सर्व राजकीय पक्षातली सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि यासाठी जवळपास 8 दिवसापासून सगळी शासकीय जी कर्मचारी यंत्रणा आहे या लग्नासाठी झटत होती। हा विशेष कौतुकाची बाब म्हणावं लागेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या शासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी वापर झाल्याचं अधिकृत सगळी माहिती आहे आणि सगळ्या पक्षाची नेते मंडळी या मोठ्या प्रमाणात नगरसेवक असोत किंवा मग मोठी सगळी मंडळी असोत यामध्ये सगळं डान्स करताना दिसत आहेत। त्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्पष्ट असं दिसतात की स्वतः सुरेश देशमुख या बायकांबरोबर कुठेतरी फिरकत आहेत आणि इतर मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात फिरकत आहेत, त्यांच्यावर पैशांची उधळण केली जाते आणि यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचा वापर केला जातो। ही खरोखरच मोठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल आणि आत्ताच्या परिस्थितीत तर खरोखरच ही मोठी लांछनास्पद अशीच बाब म्हणावी लागेल। नक्की अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी जमा केला जातो। अगदी सर्वसामान्य आपला पदरमोड करून मदत निधीमध्ये सहाय्य करताना दिसून येत आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत आणि तिथे दुसरीकडे हे चित्र पाहायला मिळतं आहे ते म्हणजे माजी लोकप्रतिनिधींकडून तसंच सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी सुद्धा या रिसेप्शनला उपस्थित होते, त्यांच्याकडूनही अशा प्रकारचं वर्तन हे निश्चितच खेदजनक म्हणावं लागेल। गजानन, लोकांमधून या सगळ्या रिसेप्शनच्या थाटमाटाबाबत काय प्रतिक्रिया उमटत आहे? सगळं हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यासाठी कुठल्याही मीडिया प्रतिनिधीला या लग्नाच्या रिसेप्शनसाठी बोलवण्यात आलं नव्हतं की त्यांना भीती वाटत होती की हे सगळं शाही थाटमाट जो आहे ताबडतोब माध्यमांवर प्रकाशित होईल आणि याच्यातून टीका होतील।
पण जी कोणी सगळी कार्यकर्ती किंवा इतर मंडळी आहेत त्यांनी हे शूट केलेलं व्हायरल झालंय आणि या व्हायरलवरून सगळीकडे व्हॉट्सअपवर किंवा सोशल माध्यमामध्ये असतील त्यातून तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. लोकांच्या मोठ्या प्रमाणात नाराज्या आहेत आणि हा सगळा दुष्काळग्रस्त भाग आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्या 29% पिण्याचा पाणी पुरवठा आहे आणि लोकांना पिण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होणार आहे. लोकप्रतिनिधींना आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना हे असं वागणं शोभतं का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उमटतो आहे. धन्यवाद गजानन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.